नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर. आज मी तुमच्यासाठी बेसिक टॉपिक स्टार्ट करतोय. हा टॉपिक आहे संख्या व त्याचे प्रकार. खूप बेसिक इन्फॉर्मेशन आहे, पण अत्यंत उपयुक्त इन्फॉर्मेशन आहे. हा व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा, अजिबात स्किप करू नका. तर संख्या व संख्यांचे प्रकार आपण आज बघूया. तुम्ही लहानपणापासून बघत आलाय की काही नंबर जे आहेत ते आपण दररोजच्या जीवनामध्ये ते नंबर्स आपल्याला गरजेचे आहेत. आपण ते काउंटिंग करू शकतो. 1 ग्लास पाणी, 2 कप चहा वगैरे हे शब्द आपण दररोजच्या जीवनात वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपण दैनंदिन जीवनात मोजण्यासाठी वापरतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. म्हणजे दररोजच्या जीवनात तुम्ही वेगवेगळ्या वस्तू मोजता, त्यासाठी जे नंबर गरजेचे आहेत, ते जे नंबर आहेत, त्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या. ठीक आहे. तर अजून पण जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघा, आता मी काय सांगितलं, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा वापर आपण दैनंदिन जीवनात मोजण्यासाठी करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा, आता इथे 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर आहे, डॉट डॉट डॉट. हे असे जे नंबर आहेत ते पुढे वाढत जाणार आहेत. म्हणजे दररोजच्या वापरातल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या. आता 2 नंबरचा टाईप बघूया. 2 नंबरचा टाईप आहे समसंख्या. हा दुसरा टाईप आहे. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. आणि नोट एक इथे लक्षात ठेवा, इथे समसंख्यामध्ये जो गॅप आहे तो 2चा गॅप असणार आहे. कायम लक्षात ठेवा, डिफरन्स कितीचा असणार आहे? 2चा गॅप असणार आहे. परत एकदा व्याख्या मी रिपीट करतो. ज्या संख्येला 2 ने भाग जातो अशा सर्व संख्यांना समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा, आता इथे 2 नंबर आहे, 4 नंबर, 6, 8 नंबर, 10, 12 अशा अनलिमिटेड या संख्या ज्या आहेत या संख्या आहेत समसंख्या आहेत. सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. तर ही डिफाइन इथे या स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याची ही एक्झाम्पल जे आहे ते या स्वरूपात आहे. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा टाईप बघूया आपण इथे. तिसरा टाईप आहे विषम संख्या. तिसरा टाईप आहे विषम संख्या. बघा, पहिला टाईप कोणता? नैसर्गिक संख्या. दुसरा टाईप आहे समसंख्या. तिसरा टाईप आहे विषम संख्या. व्याख्या व्यवस्थित आहे का? ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही, ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. म्हणजे 2 ने भाग न जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या विषम संख्या आहेत. नोट, क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. हा पण नियम लक्षात ठेवा. ज्या सिक्वेन्सनुसार संख्या आहेत त्या विषम संख्या असतील तर प्रत्येक ठिकाणी कितीचा गॅप असणार आहे? 2चा गॅप असणार आहे. 2चा गॅप असणार आहे. ओके. बघा, ह्या विषम संख्या आहेत. कोणकोणत्या विषम संख्या? सुरुवातीच्या 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11 आहे,
13 आणि डॉट 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 या विषम संख्या आहेत. तर विषम संख्या कायम लक्षात ठेवा. सोप्या भाषेमध्ये 2 ने भाग न जाणाऱ्या संख्या म्हणजे विषम संख्या आणि समसंख्या म्हणजे काय? 2 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे समसंख्या आहे. आता यानंतर आपण चौथा टाईप बघूया. तो टाईप आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? हा चौथा टाईप आहे. ज्या संख्येला फक्त त्या संख्येने भाग जातो. बघा, ज्या संख्येला फक्त त्या संख्येने भाग जातो व इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही व इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे फक्त भागाकार करायचा आहे, त्या संख्येने पूर्ण भाग जाणार आहे, दुसऱ्या नंबरने पूर्ण भाग जाणार नाही. उदाहरणार्थ बघा, आता इथे मूळ संख्या आहे 1 आहे, त्याच्यानंतर बघा 3 आहे. 1 ला 1 नेच आपण डायरेक्ट भाग लावू शकतो, 3 ला फक्त 3 नेच भाग लावू शकतो. त्याच्यानंतर बघा, तर 4 नंबर आहे, 4 ला 2 ने भाग जातो, 4 एके 4, 4 ने पण भाग जाणार आहे. आणि आपण जर असा भागाकार केला 4 भागिले 2, तर यांचा भागाकार येणार आहे 2 येणार आहे. म्हणजे 4 ही मूळ संख्या नाही. तर इथे पुढचा नंबर बघूया 5. 5 ह्या नंबरला बघा फक्त 5 नेच भाग जाणार, म्हणजे 1 ने भाग जाणार नाही, 2 ने भाग जात नाही, डायरेक्ट भाग पाहिजे आपल्याला. डायरेक्ट भाग महत्वाचा, लक्षात ठेवा, पूर्ण भाग यायला पाहिजे. तर 1 3 5 हे पण नंबर हे असे वाढत जाणार आहेत. हे पण नंबर हे असे वाढत जाणार आहेत. आता यानंतर पाचवा जो टाईप आहे, तो पाचवा टाईप आहे तो आहे त्रिकोणी संख्या. पाचवा टाईप आहे त्रिकोणी संख्या. आता हा जो टाईप आहे, हा टाईप आपण सेपरेट घेऊया. त्यापूर्वी हे जे टाईप आहे, 4 टाईप लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या, हे 4 टाईप आहेत. आणि पाचवा टाईप कोणता आहे? त्रिकोणी संख्या. बघा, तर आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय प्रॉपर बघूया. बघा, त्रिकोणी संख्येची व्याख्या बघूया पहिल्यांदा. बघा, व्याख्या ही या स्वरूपात आहे. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या, बघा, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघायचं आहे. त्रिकोणी संख्या ही कन्सेप्ट पूर्णपणे नवीन आहे तुमच्यासाठी, सिलेबस मध्ये झालेली नाही. व्यवस्थित आहे का? त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर आपल्याला क्रमवार 2 नैसर्गिक संख्या घ्यायच्या. किती नैसर्गिक संख्या घ्यायच्या? 2. आणि त्याचा गुणाकार करायचा आहे. आणि गुणाकार करून जी काय त्याची निमपट येणार आहे, म्हणजे निम्मी किंमत येणार आहे, म्हणजे आपल्याला त्या गुणाकाराच्या व्हॅल्यूला 2 ने डिवाइड करावं लागेल. जे काय आन्सर मिळणार आहे ती संख्या आहे त्रिकोणी संख्या आहे. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय? परत एकदा सांगतो. 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. आता त्रिकोणी संख्येसाठी हा फॉर्म्युला वापरायचा. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे बघा n प्लस 1 भागिले 2. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आता मी 2 क्रमवार संख्या घेतो, 1 आणि 2 घेतो. बघा, आता 1 आणि 2, आपल्याला यापैकी आता 1 आहे, 2 आहे का 3 आहे किंवा 4 आहे किंवा 5 त्रिकोणी संख्या ओळखायची आहे. बघा, इथे n म्हणजे काय? ज्या 2 सलग संख्या आहेत, या 2 सलग संख्या आहेत बघा, 1 आणि 2. तर पहिली जी संख्या 1 आहे, तो 1 नंबर इथे लिहायचा. बघा, आता 1 ब्रॅकेट मध्ये 1 अधिक 1 भागिले 2. पुढे जाऊया. बघा, 1 गुणिले 1 अधिक 1 म्हणजे 1 गुणिले 2
भागिले 2 बरोबर बघा 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 2 एके 2 म्हणजे पुढे मी लिहितो या स्वरूपात बघा 2 भागिले 2 पुढे आन्सर भेटला आपल्याला 1 म्हणून इथे बघा या दोन संख्येपैकी एक ही त्रिकोणी संख्या आहे एक ही त्रिकोणी संख्या आहे मी अजून पण अशी भरपूर एक्झाम्पल घेणार आहे पुढे त्रिकोणी संख्या हा पार्ट सेपरेट घेणार आहे तुम्ही चेक करू शकता पुढचा जो नंबर आहे बघा आता मी पहिले एक्झाम्पल 1 आणि 2 चे घेतला ठीक आहे 1 आणि 2 मध्ये त्रिकोणी संख्या कोणती आहे 1 आहे त्रिकोणी संख्या इथे n म्हणजे काय 2 क्रमवार संख्येचे आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे तो नंबर n च्या स्वरूपात आहे n म्हणजे काय पहिली क्रमवार नैसर्गिक संख्या